निवडणुका नुकत्याच झाल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या. याच्यातला दुसरा टप्पा म्हणजे आज पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींच्या निवडी होत्या. आणि यासाठी म्हणजे वैयक्तिक माझं मत होतं की ठीक आहे, आता निवडणुका झाल्या, निवडणुकांमध्ये आपण पक्ष म्हणून लढलो, आरोप प्रत्यारोप, इलेक्शनमध्ये थोडा संघर्ष वगैरे या गोष्टी होत असतात. पण आता तालुक्याच्या विकासासाठी आपण आता सगळेजण एकत्र आहे आणि महायुती म्हणून एकत्र येऊन सभापती उपसभापती निवडी करूया. आणि आम्ही तसं महायुतीतल्या आमच्या घटक पक्षाला ऑफर पण दिली होती किंवा उपसभापती पण तुम्ही घ्या. 3-3 आहेत, चिठ्ठीवर जाण्यापेक्षा उपसभापती पद तुम्ही घ्या, सभापती पद आमच्याकडे द्या आणि त्याप्रमाणे आपण बिनविरोध निवड करू. आणि कुठेतरी संघर्ष किंवा पुढे काम करायला, आता 6 सदस्य आहेत, 6 सदस्यांना पंचायत समितीमध्ये काम करायला एक चांगलं वातावरण या निमित्तानं होईल. कामं जी काही शासनाकडनं येणार आहेत, जी काही जिल्ह्यातल्या असेल पिढी होत राहतील. पण जे प्रयत्न माझा होता त्याला आमच्या महायुतीतल्या घटक पक्षाकडनं म्हणावं तसं सहकार्य मिळालं नाही. पण तरी आम्ही शेवटी आम्हाला जे आमचे निर्णय होते भाजपमधून आम्ही घेतले. सौरभ बाबा शिंदे हे जावळी पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांना घोषित करण्यात आले. त्याचबरोबर आमचे दुसरे भारतीय जनता पार्टीचे सदस्य मान्य गोरख महाडिक हे उपसभापती म्हणून निवडून आलेले आहेत. आणि यासाठी मी सगळ्यांचे सर्व सदस्यांचं पण मी आभार मानतो. आणि सर्वच माझे सहकारी जे आहेत मानकुमरे भाऊ वगैरे सगळेच या प्रयत्नात होते, त्यांचं पण आभार मी मानतो. आणि एकच आहे की कुठेतरी थोडंफार जे मीपणाचं जे काही थोडं आता माहितीतल्या याच्यामध्ये आम्ही बघितलं की काही जण तयार होत होती, पण काही जण मुद्दामून आडवं लावायचं आणि थोडं मीपणाचा जो प्रकार आज दिसला हा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं योग्य नाही असं मला वाटतं. आणि कुठेतरी निवडणुका झाल्या की थोडा संघर्ष निवडणुकीतला बाजूला ठेवायचा असतं. कामं आपण चांगली एकत्र येऊन करू शकतो, पण त्या गोष्टीला म्हणावी तशी साथ ही महायुतीतल्या आमच्या घटक पक्षाकडनं मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याची नक्कीच खंत वाटली, दुर्दैव वाटतं. पण हरकत नाही, अजून शेवटी जे म्हणतात ना की राजकारण असं असतं की पुलाखालनं अजून बरंच पाणी जायचंय. मग पुढं नक्कीच आम्ही महायुतीचं आमचं सरकार आहे आणि आमदार म्हणून मंत्री म्हणून या जावळी तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील होतो. आज पण आहे आणि उद्या पण राहणार आहे. आणि सदैव आपण तालुक्याचा विकास साधत राहू एवढंच सांगतो.